नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. नैना प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक. उपोषणकर्त्या महिलांनी मुख्यमंत्र्यांना लिहून दिला आत्मदहन करण्याचा इशारा. देवगड समुद्रात बुडालेल्या 6 जणांपैकी बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला. मृतांचा आकडा पोहोचला 5 वरती. 22 जानेवारीला होणारे भव्य राम मंदिराचे लोकार्पण. रत्नागिरी जिल्ह्यातील शहरात लाईव्ह दाखवणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. दापोलीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाची जनसंवाद पदयात्रा. जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद. पाहूया सविस्तर वृत्त. नैना प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गेल्या दिवसांपासून पनवेलमध्ये आमरण उपोषण सुरू आहे. मात्र या उपोषणाला एकाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने स्थानिक प्रशासनाचा निषेध करण्यासाठी उद्या उपोषणकर्त्या ज्योती चोरगेसह इतर महिलांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. त्यामुळे पनवेलमध्ये सुरू असलेल्या आमरण उपोषणामध्ये दिवसेंदिवस उपोषणकर्त्यांची संख्या सध्या वाढत आहे. मात्र सरकार याकडे कानाडोळा करत असलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी आता आत्मदहनाचा इशारा देखील दिलाय. पाचव्या दिवसापर्यंत प्रशासनातून कोणीही प्रशासन करते इथं फिरकले नाहीये. प्रचंड महिलांच्या मनात असंतोष पसरलेला आहे, कारण ह्या ठिकाणी या आंदोलनाला प्रचंड भीड महिलांची असतो आणि महिलांनी आता ठरवलेलं आहे. मला काल एक पत्र मिळालं, व्हॉट्सअपवर पत्र आलं. ह्या गावच्या ज्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, ज्योती जनार्दन चोरगे, त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. मी हजारो महिलांच्या साथीनं या मुंबई गोवा रोडवर आत्मदहन करणार आहे. हे पत्र मला सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलं. मला त्या पत्राची काही जाणीव नव्हती, पण ते पत्र माझ्यापर्यंत पोहोचलेले. शासनाच्या बाबतीत प्रचंड असंतोष आहे. शासनाने याची दखल घ्यावी, नाहीतर कदाचित मला असं वाटतं हे सगळं अस्ती बंद होईल. कारण ह्या ठिकाणच्या महिला ज्या आहेत त्या जास्त मोठ्या संख्येने आक्रोशमध्ये आता उतरताना दिसते. नैना प्रकल्पाविरोधात पनवेलमध्ये आमरण उपोषण सुरू असून आज आमदार तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पाठिंबा दर्शवलाय. स्थानिक शेतकरी रहिवासी यांचा विरोध जोर जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन विकास करत असेल तर ते मान्य नाही. नैना प्रकल्पाच्या विरोधात उग्र पद्धतीचे आंदोलन केले जाईल आणि जर शेतकऱ्यांची दखल सरकारने घेतली नाही तर तमाम महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांची फौज घेऊन नवी मुंबईमध्ये येणार असल्याचा इशारा यावेळेला रविकांत तुपकर यांनी दिलाय. हे बघा, जर स्थानिक शेतकऱ्यांची किंवा स्थानिक रहिवाशांची जर या नैना प्रकल्पाला विरोध असेल आणि जोर जबरदस्तीनं जर का शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन डेव्हलपमेंटचं काम सरकार करणार असेल तर हे बरोबर नाही. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय या जमिनी घेऊ नका. या जमिनी तुम्हाला कुणाच्या घशामध्ये घालायच्या आहेत? हा नैना प्रकल्प कुणाचं भलं करणार आहे? आमच्या मानगुटीवर बसून किंवा आमचे मुर्दे पाडून जर आम्हाला स्मशानाच्या दिशेनं घेऊन जाऊन तुम्हाला जर तुमचा विकास करायचा असेल तर असला भंपक विकास आम्हाला मान्य नाही. नैना प्रकल्पाच्या विरोधात जे गावगाड्यातले लोक उपोषणाला आणि आंदोलनाला बसलेले आहेत, सरकारने त्यांची दखल घेतली पाहिजे. नाही तर मागच्या वेळी विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी ज्या पद्धतीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन उभं राहिलं होतं, तसं या नैना प्रकल्पाच्या विरोधामध्ये हे आंदोलन उभं राहील. नैना प्रकल्पाच्या विरोधामध्ये इथले स्थानिक लोक आंदोलन करतात, तीव्र विरोध करतायत. ही मंडळी एकटी नाही, महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या पाठीशी उभा आहे. जर का सरकारने या उपोषणकर्त्यांची आंदोलनकर्त्यांची दखल घेतली नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन आम्ही नवी मुंबईमध्ये येऊ. पुणे शहरातील निगडे येथील सैनिक अकॅडमीतील विद्यार्थी सहलीसाठी देवगडला गेले होते. सहलीचा आनंद लुटत असताना 6 जण देवगडच्या समुद्रात उतरले. पोहण्यासाठी ते खोल समुद्रात देखील गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 6 विद्यार्थी हे पाण्यामध्ये बुडालेले आहेत. त्यातील 4 विद्यार्थ्यांना मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आले. तर आज बेपत्ता असलेल्या एकाचा मृतदेहाचा शोध देखील घेण्यात यश आलेला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आता 5 वरती जाऊन पोहोचला आहे. त्यामध्ये आज एकाला वाचवण्यात देखील यश आलेलं आहे. 22 जानेवारी 2024ला अयोध्येतील भव्य राम मंदिराचं लोकार्पण तसेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
राम मंदिर लोकार्पण सोहळा रत्नागिरी जिल्ह्यातील शहरात लाईव्ह दाखवला जाणार असून 846 गावातील ग्राम मंदिरांमध्ये राम मंदिर उत्सव सोहळा साजरा केला जाईल. तसेच ग्राम मंदिरे सजवली जातील. यासाठी प्रशासन पुढाकार घेईल अशी माहिती राज्याचे उद्योग तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिले. तसेच 22 तारखेला जनतेने गुढी उभारून राम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा करावा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 22 जानेवारीला माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतनं जे राम मंदिर उभं राहत आहे त्याचं लोकार्पण सोहळा आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांना सर्वप्रथम धन्यवाद दिले पाहिजेत की 370 कलम असेल किंवा राम मंदिर असेल, ते वंदनीय बाळासाहेबांना जे अपेक्षित होतं ते करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा आणि केंद्र सरकारनं केलेलं आहे. केंद्र सरकारच्या वतीनं, इथल्या ट्रस्टींच्या वतीनं हा लोकार्पण सोहळा 22 तारखेला पार पडणार आहे. आणि हा लोकार्पण सोहळा पार पडत असताना आपली देखील फार मोठी अस्मिता आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या लोकार्पण सोहळ्याला पाहता यावं यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे राजापूर असेल, लांजा असेल, रत्नागिरी शहर असेल, शहराच्या ठिकाणी हा पूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याचा निर्णय शिवसेना पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी सक्रिय असतील, काम करतील. आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याकडे जे 846 ग्रामपंचायती आहेत, त्या 846 ग्रामपंचायतीमध्ये देखील जी ग्रामदेवतेची मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा करण्यात येईल. त्या सगळ्या ग्राम मंदिरांना विद्युत रोषणाई ही प्रशासनाच्या मार्फत करण्यात येईल. त्याला निधी पालकमंत्री या नात्यानं मी उपलब्ध करून देईन. आणि 22 तारखेला त्या प्रत्येक गावाच्या देवळामध्ये जे गाव प्रमुख असतात, जे त्या देवळांचे प्रमुख असतात, त्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे की हा महोत्सव, हा उत्सव त्याने प्रत्येक ग्राम देवळामध्ये साजरा करावा. कारण शेवटी राम मंदिर होणं ही आपल्या सगळ्यांची अस्मिता आहे. आणि या उत्सवाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सामील करून घ्यावं. दुसरं, मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला देखील आवाहन करणार आहे की 22 तारखेला जर आपण गुढी उभारून त्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं स्वागत केलं तर रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगल्या पद्धतीनं राम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा करणारा जिल्हा ठरू शकतो. यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी स्वतः पत्र लिहिणार आहे. त्याच्यामध्ये सिंधुदुर्गातले असतील, रत्नागिरीतले असतील, रायगडमधले असतील, महाराष्ट्रातले असतील. पण हा आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय मोठा सोहळा आहे. आणि या सोहळ्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना पक्ष देखील करेल आणि प्रशासन देखील करेल. आता हा फक्त 22 तारखेपुरता करायचा किंवा 21-22 करायचा याचा निर्णय प्रशासनाची बैठक घेऊन मी ठरवणार आहे. पण 22 तारीख तर ही कन्फर्म आहे की दिवसभर या लोकार्पण सोहळ्यामध्ये जनतेनं सामील व्हावं. हा जो लोकार्पण सोहळा आहे तो सकाळी असल्यामुळं जाहीररित्या आपल्याला काही तो दाखवता येणार नाही. पण ज्या ठिकाणी नाट्यगृह आहेत, ज्या ठिकाणी सभागृह आहेत, ज्या ठिकाणी LED आम्ही लावू शकतो त्या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा जास्तीत जास्त लोकांना बघता यावा यासाठी आपण करतोय. नियोजन असं देखील आहे की 846च्या 846 जी ग्रामदेवळं आहेत त्या ग्रामदेवळांमध्ये देखील हा सोहळा लाईव्ह बघता यावा तिथल्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या ग्रामस्थांना. अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि तशा पद्धतीची कार्यवाही मी कालपासूनच सुरू केलेली आहे.
तळ कोकणातील राणे केसरकर राजकीय वाद नव्हता तर तो वैचारिक वाद होता असं वक्तव्य राणेंना भेटल्यानंतर दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. आता पुन्हा दोडामार्गमध्ये दीपक केसरकरांनी नारायण राणेंवरती स्तुतीस्तुमनं उधळलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत माझे वैचारिक भांडण होतं. जे लोक मनाने मोठे असतात ते भांडण फार काळ सुरू ठेवत नाहीत असं म्हणत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरती स्तुतीसुमने उधळलेली आहेत. त्यामुळे उगाच वायफळ बडबड करण्यापेक्षा नितेश राणेने स्वतः काल जर वर्तमानपत्रातून आणि सर्व समाजातून जर टीका झाली नसती तर नवाब मलिकांना चांगलं आलिंगन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असतं आणि म्हणून नंतर त्यांना उपरती कळा लागली आणि म्हणून त्यांनी मग ते ट्विट केलं नवाब मलिक आम्हाला नको म्हणून सांगितलेलं आहे. परंतु आजपर्यंत जे जे देशद्रोही आहेत, जे जे भ्रष्टाचारी आहेत, जे ज्यांनी खूप अमाप संपत्ती कमावून त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत ते सगळे आता भाजपाचे सख्खे शेजारी झालेले आहेत, सगळे सोबती झालेले आहेत. मला वाटतं जरांगे पाटील याला अगदी चांगलं खरपूस समाचार ते घेतील. मला शेंडगेंच्या वक्त्यावर काय बोलण्याची आवश्यकता नाही आहे. पण धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रकाश शेंडगेंनी आजपर्यंत किती प्रयत्न केलेले आहेत याचं आधी उत्तर द्यावं. कालसुद्धा दिल्लीच्या जंतर मंतरवर संपूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाज जाऊन बसला होता, महिला होत्या. कोणतरी शेंडगे तुमच्यापैकी धनगर समाजाचं नेतृत्व करणारं कोणतरी त्यांची विचारपूस करायला दिल्लीमध्ये गेलं का? धनगर समाजाचं भांडवल करायचं आणि सत्ता मिळवायची, सत्तेची पदक भोगायची आणि पुनश्च एकदा त्या समाजाच्या तोंडाला पानं फुसायची हा धंदा आजपर्यंत प्रकाश शेंडगेनेच केलेला आहे आणि म्हणून धनगर समाजाने त्यांना फेकून दिलेलं आहे. नारायण राणेंनी एकदा पुस्तक उघडून वाचावं. त्याच्याकडे जर का वह्या असतील तर या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जे BSNL टॉवर 256 मंजूर झालेले आहेत त्याच्यापैकी केव्हा आणि कधी त्यांनी पत्र लिहिलं असेल, कधी संसदेमध्ये एक अक्षर जरी बोललं असेल नारायण राणे मागच्या मंत्री झाल्यापासून किंवा खासदार असताना तर त्याने दाखवून द्यावं. आता फक्त आयत्या वेळात नागोबा कसं व्हायचं हे त्या भाजप आणि नारायण राणेच्या पिल्लावळीला माहिती आहे. जो प्रयत्न मी केलेला आहे तो अनेक वेळेला उघडपणे सांगितलेला आहे. हिंमत असेल तर नारायण राणेने माझ्यासमोर एका व्यासपीठावर येऊन सांगावं की मी ह्या BSNL टॉवरसाठी मी एवढे प्रयत्न केलेले आहेत. नाही तर मी सांगायला माझी तेवढी हिंमत आहे. फडणवीस यांनी अजित पवार यांना नवाब मलिक यांच्याबद्दल लिहिलेल्या पत्राविषयी नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरती खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच मराठा आरक्षण आणि BSNL टॉवरच्या श्रेयवादावर देखील त्यांनी भाष्य केले. ते सिंधुदुर्ग येथे BSNL टॉवरच्या पायाभरणी सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते. त्यामुळे उगाच वायफळ बडबड करण्यापेक्षा नितेश राणेने स्वतः काल जर वर्तमानपत्रातून आणि सर्व समाजातून जर टीका झाली नसती तर नवाब मलिकांना चांगलं आलिंगन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असतं आणि म्हणून नंतर त्यांना उपरती कळा लागली आणि म्हणून त्यांनी मग ते ट्विट केलं नवाब मलिक आम्हाला नको म्हणून सांगितलेलं आहे. परंतु आजपर्यंत जे जे देशद्रोही आहेत, जे जे भ्रष्टाचारी आहेत, जे ज्यांनी खूप अमाप संपत्ती कमावून त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत ते सगळे आता भाजपाचे सख्खे शेजारी झालेले आहेत, सगळे सोबती झालेले आहेत. मला वाटतं जरांगे पाटील याला अगदी चांगलं खरपूस समाचार ते घेतील. मला शेंडगेंच्या वक्त्यावर काय बोलण्याची आवश्यकता नाही आहे. पण धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रकाश शेंडगेंनी आजपर्यंत किती प्रयत्न केलेले आहेत याचं आधी उत्तर द्यावं. कालसुद्धा दिल्लीच्या जंतर मंतरवर संपूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाज जाऊन बसला होता, महिला होत्या. कोणतरी शेंडगे तुमच्यापैकी धनगर समाजाचं नेतृत्व करणारं कोणतरी त्यांची विचारपूस करायला दिल्लीमध्ये गेलं का? धनगर समाजाचं भांडवल करायचं आणि सत्ता मिळवायची, सत्तेची पदक भोगायची आणि पुनश्च एकदा त्या समाजाच्या तोंडाला पानं फुसायची हा धंदा आजपर्यंत प्रकाश शेंडगेनेच केलेला आहे आणि म्हणून धनगर समाजाने त्यांना फेकून दिलेलं आहे. नारायण राणेंनी एकदा पुस्तक उघडून वाचावं. त्याच्याकडे जर का वह्या असतील तर या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जे BSNL टॉवर 256 मंजूर झालेले आहेत त्याच्यापैकी केव्हा आणि कधी त्यांनी पत्र लिहिलं असेल, कधी संसदेमध्ये एक अक्षर जरी बोललं असेल नारायण राणे मागच्या मंत्री झाल्यापासून किंवा खासदार असताना तर त्याने दाखवून द्यावं. आता फक्त आयत्या वेळात नागोबा कसं व्हायचं हे त्या भाजप आणि नारायण राणेच्या पिल्लावळीला माहिती आहे. जो प्रयत्न मी केलेला आहे तो अनेक वेळेला उघडपणे सांगितलेला आहे. हिंमत असेल तर नारायण राणेने माझ्यासमोर एका व्यासपीठावर येऊन सांगावं की मी ह्या BSNL टॉवरसाठी मी एवढे प्रयत्न केलेले आहेत. नाही तर मी सांगायला माझी तेवढी हिंमत आहे. कोकणातील शेती, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि मत्स्य शेती याबाबत जनजागृती करण्यासाठी
व जनसामान्यांच्या प्रश्नांवरती जनतेशी थेट संवाद साधत या प्रश्नांवरती सरकारला घेरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षाकडून जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाचं वाचन करत या जनसंवाद यात्रेची सुरुवात झाली. या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोकणातील नाचणी, वरी, भात या पिकांचं लागवडीखालील क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत चाललं असून ते वाढले पाहिजे व लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून या पिकांचा समावेश रोजगार हमी योजनेत करावा. तसेच कोकणातील फळपिकांवरती होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीस सामोरे जाण्यासाठी आधुनिक साधन सुविधा व बाजार व्यवस्था या विषयांवरती संवाद साधणे, कोकणातील महत्त्वाच्या पर्यटन उद्योगाला येणाऱ्या अडचणी व त्यावरती मार्ग काढण्यासाठी चर्चा व लाभार्थ्याला मदतीसाठी मार्गदर्शन, दापोलीतील 3 भारतरत्नांचं एकत्रित स्मारक, शासनाचे आरोग्य व शिक्षण खात्याकडे होत असलेले दुर्लक्ष यावर संवाद साधणे, मागील काळामध्ये वादळामध्ये सापडलेल्या घरांना विमा संरक्षण मिळणे, कोकणात आर्थिक स्रोत असलेल्या मच्छीमारांच्या प्रश्नांवरती चर्चा करणे आदी विषयांवरती जनसामान्यांशी थेट संवाद साधून तालुक्यातील पर्यटन, कृषी, आरोग्य व शिक्षण रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याकरता या संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज आयोजन करण्यात आलेलं आहे. ही जनसंवाद यात्रा दापोली ते पालघर ते मंडणगड मार्गे आंबेवेला जाणार आहे. या जनसंवाद यात्रेचा हेतू इथे असणाऱ्या पर्यटनावरती असणारा आबंध, इथे स्वयंरोजगाराच्या बाबत असलेली जनजागृती, शेतीविषयी होणारे मार्गदर्शन आणि शेती आणि स्वयंरोजगारामध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या मध्ये जो संवाद होणार आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जे ज्येष्ठ काही तज्ज्ञ आहेत शेतीचे ते मार्गदर्शन करणार आहेत आणि यातून जनजागृती होईल. विकासात्मक कामाबरोबर पर्यटन आणि स्वच्छतेचे सुद्धा या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. अशा पद्धतीची यात्रा ही निघणारी राज्यामधील पहिली जनसंवाद यात्रा आहे आणि म्हणून यात्रेमध्ये सहभागी झाले सगळ्याच यात्रेकरूंचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्याचा गौरव करतो आणि ही यात्रा अशीच पुढे 2-3 दिवस या ठिकाणी चालणार आहे. त्याला शुभेच्छा देतो. लक्ष देण्याची खरी गरज होती आणि ते लक्ष देण्यासाठी आणि लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी आपण पदयात्रा चालू करत आहोत. अत्यंत उत्साहात ही पदयात्रा चालू होते. लोक रस्त्यामध्ये थांबलेली आहेत. थोडासा उशीर झाला आहे पदयात्रेला. स्वरूपात ही पदयात्रा दापोलीपर्यंत जाईल. दुपारी 11:30 वाजता कर्नाणीमध्ये एक जनसंवाद आहे. तिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होईल. व्हिडिओ साहेब आहेत तिथे. सर्वप्रथम म्हणजे 4 विषयावरती चर्चा या यात्रा आयोजित केलेली आहे. पर्यटन, कृषी, आरोग्य आणि शिक्षण. आणि आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस कोकणामध्ये शेती कमी होते आणि शेतीमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे. आज जवळजवळ भात, नागली, वडी ही 3 पिकं 30% फक्त लागवड होते आणि हा ती धोक्याची घंटा कोकणाला आहे. आणि ते लागवडीचं क्षेत्र वाढण्यासाठी, लोकांच्या जनजागृती करण्यासाठी आणि त्याचबरोबर ह्या पिकांना शासनाकडे रोजगार हमीमध्ये समाविष्ट करावं, जेणेकरून त्याचा मजुरीचा जो प्रश्न आहे तो याच्यातून निघेल, म्हणजे देखभालीचा जो खर्च आहे तो याच्यातून निघेल. अशा पद्धतीचा जनसंवाद या माध्यमातून करणार आहे. पर्यटन या विषयाबद्दल जागृती करणार आहे. त्याचबरोबर ती पशुसंवर्धन, दुग्ध पालन ह्या कोकणामध्ये वाढलं पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती, मार्गदर्शन आम्ही या जनसेवेच्या माध्यमातून करणार आहोत. मीरा भाईंदर शहरातील 300 श्रीराम भक्त रविवारी मीरा भाईंदर ते श्रीराम जन्मभूमी अयोध्या अशी पदयात्रा सुरू करणार आहे. मीरा भाईंदर शहरात पदयात्रेकरूंना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. 10 डिसेंबर 2023 ते 21 जानेवारी 2024 असा एकूण 41 दिवस ही पदयात्रा चालणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी हे 300 भक्त अयोध्येत पोहोचणार आहेत. या पदयात्रेच्या आयोजनाला आमदार प्रताप सरनाईक यांनी सहकार्य देखील केलंय. पूरे देश में एक जय श्री राम का एक माहौल बन गया है. जहाँ जहाँ हम लोग जाते हैं वहाँ वहाँ वो गाना लगाते हैं ना अपना, क्या बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा, और यही माहौल पूरे देश में है. गणपति में जाओ, नवरात्रि में जाओ, कहीं भी जाओ, ये गाना तो जरूर बजता है. एक ही नारा. तो इसलिए मैं इतना ही कहूंगा कि लोग
फ्लाइट से जाते हैं, ट्रेन से जाते हैं, जाएंगे भी अभी, गाड़ियों से जाएंगे, लेकिन पैदल जाने का त्याग आप लोग जो करते हो उसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। ये बहुत कठिन परीक्षा है, ये आसान काम नहीं है, लेकिन राम लल्ला के आशीर्वाद से वो आसान हो जाएगा। लांजा तालुक्यातील कुवे, पन्हाळे, पडवण, वेरवली खुर्द, वेरवली बुद्रुक या 10.5 किलोमीटरच्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडलाय। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचं भूमिपूजन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत, साखरपा लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन सळवी यांच्या हस्ते संपन्न झाले। या भूमिपूजन कार्यक्रमास पाचही गावातील ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। त्याचबरोबर वेरवली चव्हाणवाडी येथील पुलाचं उद्घाटन देखील करण्यात आले। यावेळी उपस्थित तमाम कार्यकर्ते यांचा सन्मान देखील करण्यात आला। अनेक वर्ष रखडलेल्या कामांना चालना मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान देखील व्यक्त केले। आमदार आपल्याला लाभणं हे आपलं भाग्य समजायला, खासदार केला तुम्ही मला मतदान करा असं त्यांनी आवाहन आपल्याला केलंय। परंतु खासदार आणि आमदार एका विचाराचे, एका पक्षाचे आणि हातात हात घालून काम करणारे असले तरच गावाचा विकास होऊ शकतो। त्यामुळे खासदारही निवडून द्यायचा आपला आणि आमदारही आपल्याला निवडून द्यायचा राजन साळवींच्या रूपातून। त्यांची या वेळेला हॅट्रिक गोल चौकार मारून आणि आपला आशीर्वाद असला तर मी हॅट्रिक करेन 3ऱ्या वेळेला। त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुका, आज त्या निवडणुकीचं भाषण करायला आलो नाही, पण महिलांना माहिती आता ती जाती गेली, पण जात्यावर बसले की ओवी सुचते ना, तसं आम्ही राजकारणात थोडं भाषण करायला म्हटलं की इकडचं तिकडं थोडं 19-20 करावं लागतं, पण थापेबाजी नाही, बिलकुल थापेबाजी नाही, भूलतापा नाही, खोटं बोलायचं नाही, लोकांना पैसे फेकून आपल्याकडे वश करायचं हा धंदा कधी आम्ही केलेला नाही आणि करणार सुद्धा नाही। आज या रस्त्याचं काम लाटकोन रवी करतोय, एक इंगाने हे काम करतील। आम्ही त्यांना सूचना दिलेले, रस्त्याचं काम चांगलं दर्जेदार व्हायला पाहिजे, फूक लावणारं काम होता कामा नये, कारण आता काम केल्यानंतर पुढचे 10 वर्ष हा रस्ता टिकला पाहिजे, एवढं चांगल्या पद्धतीने या रस्त्याचं काम झालं पाहिजे। सूचना आम्ही सर्व ठेकेदारांना दिलेले, सर्वांना शुभेच्छा देतो। आपण सर्व मंडळी आम्हाला भरभरून दिलेला आहे आणि मग त्याच पद्धतीने विकासाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा आपल्याला भरभरून दिलेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आमचं काम झालेलं आहे। आम्ही विकासाची कामं देऊन आम्ही आपल्याकडे आलेले आहोत। आता जबाबदारी तुमच्या सर्वांची, आम जनतेची आहे। याचं कारण असं आहे की 2014 सालच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व मंडळी खासदार साहेबांना खासदार बनवलं, 2019 सालच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा खासदार बनवलं आणि आता शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे पुन्हा एकदा भाईंना लोकसभेची उमेदवारी मिळणार आणि ती हॅट्रिक तुमच्या आशीर्वादाने साधायची आहे। याकरता तुम्हा सर्वांचे आशीर्वाद खासदार साहेबांनी मस्तकी राहावं अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतो। लायन्स क्लब खेडचे अध्यक्ष रोहन विचारे यांना दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव तसेच खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। याचबरोबर यावेळी ॲडव्होकेट अश्विन भोसले, शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन, खेड नगर परिषद माजी नगराध्यक्ष विजय चिखले, ओंकार गोनकर, देवसडे ग्रामपंचायत माजी सरपंच नाना सावंत, शहर IT सेल अधिकारी मधुर चिखले, नंदू साळवी, युवासेना उपशहर अधिकारी सुशील चव्हाण, राजा जोईसर आदींनी देखील यावेळेला त्यांना शुभेच्छा दिल्या। खेड मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामातील भरणे नाक्यावरील सर्व्हिस रस्त्याचं डांबरीकरण व्हावे यासाठी अनेक वेळा पांडुरंग पाष्टे यांनी संबंधितांकडे पाठपुरावा केल्यानंतर प्रत्यक्ष डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र या कामात अद्याप अनियमितता ठेवून दर्जा राखला जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तरी प्रशासनाने वेळीच लक्ष ठेवून सर्व्हिस रस्ता कामाचा दर्जा राखावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाचे युवा कार्यकर्ते पांडुरंग पाष्टे यांनी दिलाय। श्री पाष्टे यांनी अनेक वेळा भरणे सर्व्हिस रस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचं लक्ष वेधून घेत अनेक वेळा निवेदन दिल्यानंतर नुकतेच सर्व्हिस रस्त्याचं डांबरीकरण कामाला सुरुवात झाली। याबाबत पाष्टे यांनी बांधकाम विभागाचे आभार मानलेत, परंतु रस्त्यावरील जड अवजड वाहतुकीचा विचार करता
डांबरीकरणाचा दर्जा अजूनही दर्जेदार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर याच मार्गावरती अनेक पादचारी जा-ये करीत असतात. यासाठी कायमस्वरूपी पादचारी मार्ग असणं आवश्यक आहे. यासाठी बांधकाम विभागानं लक्ष द्यावे असं देखील ते म्हणाले. भरणे सर्व्हिस रस्त्याची झालेली अवस्था अत्यंत धोकादायक होती. मात्र आता काम सुरू झाल्यामुळे भरणे येथून प्रवास करणाऱ्या समाधान देखील व्यक्त केलं जात आहे. तरी खेडवरून भरणेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डेसुद्धा महामार्ग बांधकाम विभागाने त्वरित भरून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी देखील श्री पाष्टे यांनी केली आहे. आता वेळ झाली प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.